संदीप बबन पवार हा बबन तोरमल एक शेतकरी कुटुंबातील मुलगा त्यांनी एक छोटासा व्यवसाय बटाट्याचा व्यवसाय म्हणून चालू केला आणि संगमनेर या ठिकाणी नेहरू चौकात आपले बटाटे विक्री करण्यासाठी आला असता त्या ठिकाणी एका पवार नामक व्यक्तीने त्याला त्या ठिकाणी येऊन दमबाजी केली किंवा फोनवरती जे संभाषण झालं ते संभाषण त्या ठिकाणी करत असताना त्याला धमकी देण्याचा प्रकार या ठिकाणी घडला। पहिल्या दिवसाचा संच आम्ही या ठिकाणी सांगतो, दुसऱ्या दिवसाची घडलेली घटना त्यानंतर संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये संदीप बबन तोरमल यांनी एनसी नोंदवली। एनसी नोंदवल्यानंतर आम्ही मीडियाच्या माध्यमातून ती ऑडिओ क्लिप त्या ठिकाणी आम्ही दिली आणि ती ऑडिओ क्लिप त्यांनी ऐकल्यानंतर काल पुन्हा एकदा संगमनेर या ठिकाणी येऊन संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये त्याने संदीप तोरमल यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। खऱ्या अर्थानं जगाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि ह्या शेतकऱ्याचा कुठलाही माल जर त्याला विक्री करायची असेल तर सरकारनेच परवानगी अशी दिलेली आहे की शेतकऱ्याचा माल हा रस्त्यावरती विकू शकतो, ही खऱ्या अर्थाने ही राज्य सरकारने दिलेली परवानगी आहे। आणि म्हणून शेतकऱ्याने शेतीतला माल पिकवलेला माल हा आपला रस्त्याच्या कुठेही कडेला जाऊन तो विकू शकतो, तितका तो अधिकार आहे। आणि म्हणून एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला वाटलं तर मलाही थोडा छोटासा व्यवसाय करावा, त्या शेतीच्या निगडीत असलेला हा मुलगा आणि शेतीचा माल घेऊन त्या ठिकाणी आल्यानंतर संगमनेर या ठिकाणी अकोल्याचा जर तरुण एक व्यवसायाच्या माध्यमातून येत असेल आणि त्याला जर संगमनेर मधले व्यापारी या ठिकाणी जर दादागिरीची भाषा वापरत असेल तर मला वाटतं शेतकऱ्याच्या मुलांनी व्यवसाय नेमकी कुठे करायचा हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। आणि काल पण त्यांनी या संगमनेर मधील एक वृत्तवाहिनी आहे त्या वाहिनीवरती आपली प्रतिक्रिया द्यायचा असताना संदीपने कुठल्याही महिलेला शिवीगाळ किंवा स्थानिक हमालाला कुठल्याही दमबाजी अशी कुठलीही केलेली नाहीये। कालची आम्ही त्यांची ती वृत्तवाहिनीची बाईट पाहिली, त्याच्यामध्ये बिनबुडाचे आरोप त्यावरती या पवार नामक व्यक्तीने त्या ठिकाणी केले आणि खोटे आरोप करून खोटं जे एनसी त्या ठिकाणी संगमनेर पोलीस स्टेशनला देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। असं कुठे काही घडलेलं नाही, त्याच्याकडे कुठलाही पुरावा नाहीये। आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस संदीपला ती ऑडिओ क्लिप ज्यावेळेस फोन केला त्याला पवारला आणि ऑडिओ क्लिप आम्ही आमच्या अकोले टाइम्सला त्या ठिकाणी दिली आणि अकोले टाइम्सला दिल्यानंतर ती बातमी इतकी काही प्रचंड व्हायरल झाली की संगमनेर, अकोले, नाशिक, पुणे या ठिकाणी ती बातमी पसरली गेली। त्याचा राग त्या व्यक्तीला आल्यानंतर या ठिकाणी आल्यावर त्यांनी त्या संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल संदीपवरती गुन्हा दाखल त्या ठिकाणी करण्यात आला। खरोखर अगदी मनापासून सांगतोय, आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, शेतकऱ्याची मुलं येऊन या व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही। शेतीच्या माध्यमातून एक छोटासा व्यवसाय करावा, आमचा उदरनिर्वाह या शेतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालतोय आणि म्हणून असा छोटासा व्यवसाय त्या निमित्ताने हा करत असताना ही शिवीगाळ असन, धमकी असन, उद्या या संगमनेर तालुक्यातील अनेक युवक आमच्या अकोले तालुक्यामध्ये व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून आम्ही त्या युवकांना कधी अडवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण आम्हाला माहिती आहे त्या शेतकऱ्याच्या मुलांना किती वेदना असतात, ते शेतकऱ्यांच्या मुलांना किती अडचणी असतात हे आम्ही भोगलेलं आहे आणि म्हणून त्यांना विनाकारण आम्ही कधी त्रास देणार नाही अशीच भावना खऱ्या अर्थाने घेऊन या ठिकाणी आमचा प्रत्येक युवक येत असतो। उद्याही अनेक युवक आमच्या अकोले तालुक्यातले या ठिकाणी येतील, छोटे मोठे व्यवसाय आणि माध्यमातून करतील आणि अशा पद्धतीची जर दमबाजी जर होणार असेल तर निश्चितपणे आमची इथल्या प्रशासनाला एकच विनंती आहे, आजही आम्ही असंख्य शेतकरी आम्ही तरुण शेतकरी या प्रांत कार्यालयामध्ये आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो असता तिथल्याही अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं। आमची एकच विनंती आहे, नगरपालिकेच्या माध्यमातून जे कोणी अधिकारी सीओ असतील त्यांना एकच विनंती असेल की आमचे शेतकरी बांधव उद्या सुद्धा व्यापाराच्या दृष्टीने आमचा शेतीमध्ये पिकवलेला माल या निमित्ताने जर घेऊन येत असतील आणि अशा प्रकारची जर आरेरावी या ठिकाणी जर झाली होत असेल तर कदापि आमचा शेतकरी सहन करणार नाही। आमचाही अकोले तालुका आहे, आमच्याही अकोले तालुक्यातून संपूर्ण संगमनेर शहराला तसं जर पाहिलं तर आमच्या आदिवासी बांधवांचे आभार मानले पाहिजे। मोठ्या प्रमाणात पाणी आम्ही संगमनेरला या ठिकाणी खऱ्या अर्थाने देत असतोय। धरणं आमच्या तालुक्यामध्ये मोठमोठी धरणं असून या संगमनेर तालुक्याला पाणी देण्याचं काम खऱ्या अर्थाने आमच्या अकोले तालुक्याने पुण्याचं काम करतो। म्हणून आम्ही काही त्या पद्धतीनं आम्ही पाणी देतोय म्हणून आम्ही या ठिकाणी व्यापार करून तुम्ही आम्हाला बोलता असं काय आम्हाला मुळीच राजकारण या ठिकाणी करायचं नाही, पण एक छोटा व्यवसाय करत असताना आमच्या तरुणांना तुम्ही या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे ही भावना खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी करूया आणि भविष्यामध्ये उद्या या तरुणांना उद्या या शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण या निमित्ताने आली नाही पाहिजे। इथली स्थानिक एक वृत्तवाहिनी आहे त्यांनी सांगितलं की अकोले टाइम्सला बातमी दिली, ही वृत्तवाहिनीवरती आरोप केले त्यांनी की यांना काही पैसे देऊन त्यांनी बातमी केली। मला एक सांगा, या राज्यामध्ये या देशामध्ये आज जर तसं जर पाहिलं तर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून अनेक
शेतकऱ्यांच्या व्यथा देणाऱ्या बातम्या अनेक वृत्तवाहिन्या या ठिकाणी करतात की कुठलाही वृत्तवाहिनी हा पैसा घेऊन किंवा काही करून ही बातम्या देत नसतो। बिनबुडाचे आरोप सुद्धा यांनी या ठिकाणी केले। अकोले तालुक्याच्या तमाम शेतकरी जनतेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं अशा गोष्टी न होता एक सहकार्याची भावना घेऊन संगमनेर अकोले तालुका खऱ्या अर्थानं लहान भाऊ मोठा भाऊ आहे हे आम्ही अनेक दिवसापासून मानत आलोय। हीच भावना खऱ्या अर्थानं सातत्याने पुढे ठेवून येणाऱ्या काळामध्ये आमच्या सारख्या युवकांना आमच्या सारख्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण सहकार्य करावं। आम्ही या अकोले तालुक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणाने सहकार्य करू अशी भावना जर खऱ्या अर्थानं ठेवली तर निश्चितच उद्याचा शेतकरी उद्याचा तरुण शेतकरी भविष्यामध्ये एक व्यापाराच्या माध्यमातून निश्चितपणाने हरित क्रांती केल्याशिवाय राहणार नाही। शेतीच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल आज काय अडचणी शेतीत चालल्या आणि आमचे तरुण कशा पद्धतीनं या ठिकाणी शेतीतून पिकवलेला माल त्यातून मार्ग काढतोय आणि म्हणून अशा पद्धतीनं हे जे काही चाललंय ते सिस्टम त्वरित बंद व्हावं। इथल्याही प्रशासनाला आमची कळकळीची आग्रहाची विनंती असेल, माननीय सीओ साहेब असतील, इथले PSI असतील, त्यांना सगळ्यांना विनंती असेल की उद्या आमचे तरुण नितीन त्यांना या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये व्यापार करण्यासाठी वाव मिळाली पाहिजे अशा आशयाचं खऱ्या अर्थाने आम्ही या सर्वांना विनंती करतो आणि तमाम अकोलेकरांच्या शेतकरी बांधवांच्या वतीने या ठिकाणी आश्वासित करतो की उद्याचा भविष्यातला व्यापार करण्याच्या दृष्टीने आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं हीच आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान। अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान। मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा। 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली। लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री। लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे। महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।